नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीमुळे उन्हाळी धान पिकांच्या अतोनात नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेतले जाते, परंतु दिनांक 1 मे आणि 3 मे रोजी मोठ्या प्रमाणात आकापूर, गंगासागर, हेटी, उश्राळ, मेंढा आणि अजून बऱ्याच गावांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे उन्हाळी धान पीक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून धान पीक पूर्णपणे जमिनीवर झडून गेले। त्यामुळे उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनामार्फत तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संपूर्ण शेतकऱ्यांकडून होत आहे। तरी शासनाने याकडे लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी संपूर्ण धान उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे। पुरेतील शेतकरी या ठिकाणी बोलतो आहोत, आमच्या संवेदना आम्ही व्यक्त करतो आहोत। 3 मे 2025ला झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे आणि गारांच्या वर्षावामुळे हाती आलेला आमचा धानाची फसल एकदम नायनाट झालेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यावर एवढी उपासमारीची वेळ आलेली आहे। एवढ्या संकटामध्ये शेतकरी सापडलेला आहे। या संकटामध्ये कसं सारावं? कोणाच्या मुलीचे लग्न असतील, कोणाचे काही कार्यक्रम करायचे असतील, त्यांना अशी आस होती की माझा धानाचा उत्पन्न आल्यानंतर याच्यातून मी माझ्या मुलीचं लग्न कसा करू। आज अशी परिस्थिती त्याच्यासमोर तयार झालेली आहे आणि लगेचच पुन्हा 3 तारखेला एवढा भयानक पाऊस आला की त्या पावसामध्ये गारांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वर्षाव झाला आणि त्यातच पूर्ण फसल अतिशय पूर्ण बर्बाद झाली आणि त्या बर्बादीमुळे शेतकऱ्यावर एवढे मोठे उपासमारीचे संकट आलेले आहे। त्या संकटामध्ये शेतकरी कशा पद्धतीने सावरणार ही चिंता तयार झालेली आहे आणि म्हणून माझी कडकडीची सरकारला विनंती आहे की या सगळ्यांचा मोबदला देण्यासाठी आमदार साहेब आणि खासदार साहेब आणि या क्षेत्रातील पूर्ण मंत्रिमंडळात असणारे किंवा आमदार वर्ग, माननीय विजयभाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा याकडे लक्ष द्यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना 100% मोबदला कसा मिळता येईल आणि याच्यातून त्यांना कसं सावरता येईल याच्यासाठी प्रयत्न करावे। सगळ्यांनी एकत्र बसून या विषयावर चर्चा करायला पाहिजे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला कशा पद्धतीत देता येईल याची महाराष्ट्र सरकारला जाणीव करून द्यायला पाहिजे। तेव्हाच कुठं जो शेतकऱ्यावर झालेला जो अन्याय आहे, उपासमारीची पाळी येणार नाही। त्यामुळे मी पुन्हा एकदा विनंती करतो सरकारला की सरकारने धान उत्पादक शेतकऱ्यांना 100% मोबदला कसा देता येईल। आज एका एकरमध्ये 50 ते 60 हजार रुपयाचं उत्पन्न होतो। 50-60 हजार रुपये पूर्ण शेतकऱ्यांना आज मिळायचे, एकही रुपया मिळणार नाही, म्हणजे एका एकरला 60 ते 70 हजारची नुकसान झालेली आहे। ठीक आहे। उसराड रीड आणि आकापूर येथे येतो, तर त्या दिवशी आमच्याकडे 1 तारखेला मोठ्या प्रमाणामध्ये वादळ वारा आणि पाऊस आणि मोठ्या प्रमाणामध्ये गार, जवळपास 200 ते 250 ग्रॅमची गार आमच्या भागामध्ये पडली आणि आमच्या भागामध्ये आम्ही जसं आता मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळी धान पिकाचं आमच्याकडे उत्पादन घेतले जाते। उन्हाळी धान फसल लागवडीकरिता आम्हाला खूप खर्च येतो, पण त्या दिवशी ज्या 1 तारखेला वादळी वारा पाऊस झाला आणि गार झाला, त्यामध्ये जवळपास आमच्या शेताची ही जी नुकसान आहे जवळपास 70 ते 80% झालेली होती। आणि त्याचप्रमाणे परत काल अगदी 3 तारखेला परत एकदा वादळ वारा पाऊस आणि गारपीट एवढ्या जोरामध्ये झालेली आहे, जो 20% उरलेला जो धान होता तो सुद्धा आता कुठंतरी पूर्णपणे नायनाट झालेला असून पूर्णपणे या लोंबांचं धान अगदी तोंडात आलेला घास, आमच्या तोंडात आलेला घास, शेतकऱ्यांच्या तोंडात आलेला घास पूर्णपणे जमीनदोस्त झालेला आहे। आणि आज या लोंबांना बघाल तर एकही दाना शिल्लक राहिलेला नाही आहे आणि पूर्णपणे दाना हा जमिनीवरती पडून अशा प्रकारे पूर्णपणे तो वाया गेलेला आहे, चिखलामध्ये पडून। तर आमच्या शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की आता एवढा मोठा शेतीला खर्च झाला, या उन्हाळी फसलला एवढा खर्च झालेला आहे, तो कुठून काढावा? हे बघू शकता, याच्यामध्ये एकही आता धान शिल्लक राहिलेले नाही आहेत। हे जे काही आहे काही प्रमाणामध्ये फोल आणि काही प्रमाणामध्येच म्हणजे फोल या ठिकाणी राहिलेला आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आणि न्यूजच्या माध्यमातून आपण आमदार साहेब आणि माननीय आमदार साहेब आणि तहसील
नमस्कार, मी आकापूर येथून साहिल देवराव भाकरे. आम्ही उन्हाळी फसल लावली होती, तरी पण 1 आणि 3 मेला गारपीट पाऊस आल्यामुळे पूर्ण धानाची नासाडी झालेली आहे. तरी शासनाला मी एवढाच म्हणू इच्छितो की भरपाई करून द्यावी. आकापूर तालुका नागभीड येथील आम्ही शेतकरी. दिनांक 1/5/2025ला झालेला अतिवृष्टी पाऊस व त्याच्यासोबत असलेला गारांचा वर्षाव याच्यामध्ये डबल फसल धानाची खूप प्रकारे नुकसान झालेली आहे. धान येत्या 10 दिवसामध्ये कापण्याची वेळ होती, तरीही या अतिवृष्टी पाऊसमुळे हातात आलेला पीक 80 ते 90% पूर्णपणेच नुकसान झालेला होता. लगेच 3 तारखेला पुन्हाचा एकदा अतिवृष्टीचा पाऊस व गारांचा वर्षाव झाला. याच्यामध्ये 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तुम्ही समोर बघू शकता की अशा प्रकारे धानांचा लोंब पूर्णपणे झडून जमिनीवरती मातीदुरुस्त झालेला आहे. आग्रहाची विनंती आहे आमदार साहेबांना व तहसीलदार साहेबांना, या प्रकारे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, याच्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचावा ही विनंती. कारण की फसल निघेल त्याचाच उत्पन्नांनी दुसरी फसल लावायची, त्याचं उत्पन्न काढून दुसरी फसल करायची आणि आपला घर चालवायचा, असा शेतकऱ्यांचा काम चालत असते. याच्यामध्ये शेतकऱ्यांचं खूप प्रकारे नुकसान झालेलं आहे. आग्रहाची विनंती आहे आमदार साहेबांना लवकरात लवकर या प्रकारे आमच्या नुकसानीचा भरपाई करून द्या. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.